ए चंपे चंपे हा काय करू राहिली? काय नाही बोला. काय झालं? बोलवलं काय? अगं मा का असं गिरायक आलं तर एक गिराईक? हा आपल्या शेजारचं वावर नाही का हा 2 एकर त्याचं काय? ते गणप्याचं हं. त्याला द्यायचं आहे. तो मला म्हणता तुम्ही घ्या. मग तुमचा काय विचार ठरला? तर मग आता बांधा शेजारी म्हटलं होतं घ्यावंच लागेल ना. असं आहे ना आपल्याकडे आहे ना पैसा पाणी सगळं आहे ना. हां तर मग त्याला म्हणायचं जरा कमी यांनीच दे. बघू व्यवहारात बसलं बैठकीला बसलं म्हणजे थोडं कमी जास्त होणारच आहे. पण मला तर नाही घेत तर जे काय म्हणशील आपल्याला यायला बांधा शेजारी तुला जमीन घेता नाही आली बरोबर आहे की नाही? पण ती त्याची एकट्याचीच आहे काय? हा, त्याची नाही मध्ये तर- कोण नाही त्याच्यामध्ये भागीदार ना? कोणीच नाही एकटाच येतो. त्याचा उतारा आहे. गणपतीच्याच नावाचा उतारा आहे. बाकी कोणाचं काही नाही. तुम्ही सर्वे नंबर वगैरे सगळं सर check अरे केलं? आपल्या बांधाच्या खाली अहो बरोबर आहे, पण काही विकायला काढल्या का माहिती आहे ना नाते कसे मध्ये मध्ये लुटून नाही करायला कोण नाही येतात कोण मग. नाही. म्हणून तुम्हाला आपल्याला परत प्रॉब्लेम नको त्या तर मग मी गोष्टीचा. मा काय मत माहिती आहे का? हा मग आपल्या सामाला फोन करून बोलून घेऊ. हम्म. दोघांची विचारांना आहे की नाही? समत बोलायला सध्या काही घर करूच नका म्हणे. खबर ते त्याचं तर तुम्हाला माहिती आहे ना, तू म्हटलं होतं याच्यावरती अजून एक घर चढवू म्हणून. घर चढवते मग? म्हणून जमीन नाही चढवत येणार. जमीन आताच मिळेल उद्या नाही भेटणार. हा ते पण चांगलं आपल्या शेजारीचे म्हटलं ते तर तुमचा विचार पण चांगला आहे. मग बघा मग पोराला विचारून काय बोलतोय तो. बरं पहा तुम्ही सामाला विचारू हा तो द्याराला हां हा पण मग ते पैशाचं कसं मग अर्धे आत्ता आणि अर्धे बघू मग आता करताना खरेदी ना मा नावाची करू मग नेहमी त्याला देऊ नेहमी नाही तर मग दोघांचं नाव करू नेहमी 2200 आहे ना. आणि मग तर माझ्या नावावर टाका. हा पाहू काहीतरी करू. हा हॅलो हॅलो काय करू राहिला? ड्युटीवरती आहे ना. ड्युटी आहे काय? हो होणार सुट्टी होणार 2-1 तासात. सुट्टी होणार आहे काय? हो मग एक कर ना मग गावी येऊन जाय ना अर्जंट आहे काही. अर्जंट म्हणजे तुला एक सांगतो. हा ते आपल्या शेजारी गणपतीचा वावर नाही का रे? हा 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 तो पट्टा इथून देतो ना. हा 2 एकराचा हा तो लय मागं लागला आपल्या. तो म्हणतो तुम्हीच घ्या म्हणा. हा का तो देव राहिला आपल्याला तर मग घेऊन टाकू. दादा लय भारी काम होईल माहिती का आपलं रस्ते सोय होऊन जाईल. नुसता काळाचा तुकडा येतो मग रस्त्याची परत बनबन नाही राहणार. हो आपलं टेन्शन नाही राहणार कोणीच ऐक नाही तैक नाही. हा म्हणून तुला फोन केला आहे म्हटलं मग तो विचारानं आणि आपल्या दोघांच्या विचारानं घेऊन टाकू असं. येतो मी लगेच येतो. हा हा मग ये लवकर ये. हो हो हा चालेल हो काय बोलला? येतो म्हणून काय म्हणला सुट्टी आहे का मग त्याला यायला? तो माझा 2 तास सुट्टी होणार आहे ना. हो का? हा मग तो म्हणा मग काय रस्त्याची अडचण राहणार नाही म्हणा आपल्याला काय नाही. आमच्या भावाचा विचार आहे हा चालते ना मग आणि काय मग? काय प्रॉब्लेम नाहीये. बघा मग पैशाचं काय कसं ते काही लागेल काही मी पैशाचं द्यायचं, होईल सगळं, द्यायचं. काही टेन्शन नाही. आणि सगळं कागदपत्र वगैरे सगळं बघून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये आहे की नाही वगैरे ते सिटी सर्व अरे मग आतापर्यंत एवढं खरेदी केल्या मी का बिगर कागदपत्र पाहिल्याच्या केल्या काय? हो तसं नाही. आता मला असं म्हणायचं की जास्तच म्हणजे तुमचं चांगलं चालतंय ना दोघांचं. हा तर सगळे कागदपत्र बघा. हो परत आपल्याला काही प्रॉब्लेम नको वर पोरगा ओरडायचं. नाही नाही काही नाही काही नाही. हा? होऊन राहिली व्यवस्थित घेऊन टाकू ते डोक्याला ताण नको काही नको. मग एकदा घेतली ना तेवढी परत जमीन घ्यायची नाही. मग मला सांगू भाऊ तू मुंबईला काय करायचं तुला तेवढं कर आणि मला इकडं बांगला बांधायचा आहे. हा बांधून घेऊ त्याचे काही पैसे काही आपले आहे की नाही. पण आता घरासाठीच पैसे ठेवले तुम्ही मध्ये आता हे जमिनीचं काय? होऊ दे जमीन होऊ दे. घर कधी बांधता येते हा पण जमीन घेता येत नाही. बरं बरं मग चला जेवायला मग. बरं चल. हा या तू येतोय ना नक्की? हा मग तो म्हटलाय का मग तो खोटं घाल बोला भावाशी. बरं बरं या मी वाढते. चल काय माहिती का हे वावर जर आपल्याला भेटलं ना आपल्याला रस्त्याला निघाल टेन्शन नाही राहणार. मेन म्हणजे आपला तो मेन रस्ता आहे का डायरेक्ट ते पट्टीतून आपल्याला डायरेक्ट जाता येईल. म्हणून आपण भले बंगल्याचं काम थोडंसं आहे पाठीमागं ठेवून देऊ. अहो मी ते बी पहिलं झालं पाहिजे ना. होईल ना जाऊ दे आता अर्ध होईल आपल्या राईस सोय झाली ना. मग पुढे पाण्या पावसाचे दिवस वरती बांधता येईल एवढं काय वरती आपण चाल काढून ठेवली आहे. मग तुमचं म्हणणं फक्त आता खालचं बांधून ठेवून द्यायचं. हा आता थांबून घेऊ कारण कसं आहे ना एवढे पैसे हटकवायचे नाही. असं चान्स आहे ना घडी भेटणार नाही माहिती आहे का. आणि 2 एकर म्हणजे कमी नाही आहे. मग भाऊजी मिळून तुम्ही दोघं घेऊन राहिले असं. हा दोघे घेऊ दोघांचे नाव करू का तुमच्या दोघीचे नाव करत्या. ते तुमचं तुम्ही पहा बाई पण फक्त भांडण तर नका बाई. नाही नाही लगेच आहे ना घेतानाच आहे ना अर्ध करून घेऊन टाकू असं करू म्हणजे ते पुढे चालून वाद नको आहे. हा. मग तेच सांगते तुम्ही पहा कसं परत भावाभावांचं नाही आमच्या दोघींचं कसं ती माहिती आहे कशा आहे तुम्हाला. हा तिचं काय तिचं स्वभाव आहे तसा मग त्याच्यामुळे काय करू ती बाई आहे जरा आमच्या दोघांचे नाव घेऊन टाकितो.
टेन्शन नाही राहणार. बोलून घ्या आता काय असेल ते सविस्तर बोलूनच घ्या. काय माहिती का आपल्याला चर्चा नाही करावं लागायची. जर जास्त चर्चा केली ना तर लोक लयच व्यवहारात काड्या घालतात. हा ते तर लय गुराळे बाई इथं गावात तर लय हा इथे कसं आहे बरं सगळे लोक तुटून पडतात. नाही कोणाला असं चांगलं व्हा. रेट वाढून देते माहिती का लगेच. आता काय चालू आहे 15 लाख रुपये एकर चालू आहे. जर लोकांना जर माहीत पडलं मग ती किती आहे आता? 2 एकर 30 लाखाचं होऊन जाईल ना. आपल्याकडे 25 लाख कॅश पडेल. पण मग 15 त्यांच्याकडून घ्या ना, 15 आपण द्या ना. 25 कुठं तुम्ही देऊ राहिले नाही. देतील ते असं आपले थोडी पैसे. का? नाही नाही 2 घ्यायचे ना, हे 15 त्यांच्याकडून 15. तू एवढे कुठून करणार पैसे? हो सगळं होतं, सगळं शेतीचं त्यांच्याकडे आणि काय होतं काय आपल्याकडे काय पैसा साचले का? ते आहे म्हणा. काय तर घराचा अर्धा खर्च झाला. 15 लाख तुम्ही द्या आणि 15 त्यांना सांगा. बरं चालेल पाहू. मग झोपे ना झोप मा नेत्राला घरी नातेवाईक आपले तर नाही. हे कमळे कुठं गेलं काय कमळे ए कमळे अहो आले आता यायचं काय उठलं मधीच काऊन ओरडून राहिले हो रिकामेच बस 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 इथं बस काय मा तुझ्या गोष्टी नवरा बायको सल्यानं वाढला का त्यात हा ते आहे बाबा काय म्हणत होते बोला तुला कोणी ऐकत नाही ना. ऐक ना ऐकत नाही हा. गणपतरावनं वावर वापाय काढले. बाई आणि त्याला काय काम पडलं अरे बाबराव शेजारी आणि आपल्या शेजारी मधलं वावर आहे. बाबरावचं त्याचं आहे ना या खा टायमाला त्याचं भाऊ तो मुंबईला आहे ना. हा 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 तू डोकं लावून आहे ना ते वावर घेईन. मग तुमचं काय म्हणणं आहे? ते वावर तर आपल्याला घ्यायचं पण त्याला डोकं काय लावा. बाई, बरं आता तू आहे बापा असेल ना त्याच्या आईला इतकं वालगाडेल ना कधी माणूस गाय गेलं तर ते कधी रुपये देणार नाही. तेच म्हणलं माय बापाचं नाव काऊन नाही घेतलं तुम्ही आता लोक तुम्हाला तर लगे बापाचं आणि मायचं लगे आता दिवस ध्यान येतं. निम्मे पैसे आहे आपल्याला द्यायला आता उलट येते तिची. हा हा पण मग त्यानं का पैसे ते ना किती पैशाला वावर किती हा हा तो यावर आहे ना यावर मोडणं लय गरजेचं आहे आपल्याला. त्याचा मोडला का आपण गोतावलाच. अहो तुम्ही ना पहिलेच हा विचार करायला पाहिजे होता. पहिले जोडले असती तर हे नसतं केलं का कुठं ना कुठं कामा नसते आले का पैसे. आणि जसं त्यानं वावर वापर काढले ना तेव्हापासून 10 रुपयाला मी तिला नेतोय आता. 15 रुपये पाहिजे त्याला ये ना ये वाजता जमवून नाही देणार. त्याला का पैसा वाळवा विचार भावा झाले. आता पैसा आणाव तरी कुठून? मी लावतो डोकं फक्त तू चुपचुपपणा करायचा नाही. शांत बसायचा. तो हातात पेडा देईन ना तेव्हा शिरपतरावनं काय केलं तेव्हा तुला समजून देईन मी त्यापर्यंत. कारण बायची जातले चाटल राहते. इथे एक बोलून तिथे एक बोलून एक मग ती आग लागली एक म्हणते आग लागली. मग ते घेतल्यावरच सांगायचं असतं. आताच काय बघायची गरज या होती? कानावर घातलं मी गपचूप कोणत्या बायपाची भूक नको. मी कशाला भुकणार हा. आहे? पण खरंच घेता का आपल्याला ते? घ्यायचंच आहे. होईल का पण वाला करीन मी अर्ज काय काय ना करीन. भले ना तुझ्या बापाचा एखादा तुकडं वापायला येईन मी पण जमीन हातातून जाऊन देणार नाही. नाही मी जसं मा बापाला बोलते फोन लावून. हा देतील तिथे ते. मस्त माळाखंडे त्याला म्हणा ओप एखादं. हा चालेल. नाही तर तू सहायच आहे तिकडं. हा 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 5-50 हजाराची दागिने घरामध्ये ते बी गुतून मी टाका. काय होतो तुझ्या बापाने पैसे दिले ना तुला भाव तुला सट्टा म्हणून घेईन लगे वापायला येईन, वावर जाऊन देणार नाही हातातलं मी. हिस्सा गिस्सा नाही भेटणार. मा बापा लगेच हिस्सा मागायला लागली. हिस्सा गिस्सा नाही प्रेमानं घ्या. हा प्रेमानं म्हणसाल तर मी फोन लावते. हा हा बरं आताच नाही थांब. हा. नक्की पक्की झालं ना हा, मग तुला पुढे आपण डोकं लावू. चालेल पण जाऊ देऊ नका बाई ते वावर. नाही वावर काय मी वावर किती पाणी द्या वावरला. तेच म्हणते मी. काळं बोर वावर आहे ना ग. अहो बरं, कुठे कुठे जाऊ आपण? अहो, आपले वावर कुठं ते वावर कुठं आपले 10 वावर एक वावर सारखं ते तेच म्हणते मी तुम्हाला. त्याचे नाही का ते पोलीस स्टेशनला पुढे झालते. हा हा हा? हा त्याच्या पोरांनी ती पोर पळून गेली हो आणि हो मग ते मेटवायला पैसे लागते त्याला. बरोबर आहे. समोरच्या नाही ना त्याला 10 लाखाची ऑफर टाकेले बाटान. ते निकाल त्यानं कोण लागला याला पैसे भरायची पळी आली. बरं तेव्हा ते वापाय काढले तिने. बरं तपाचे ते वाक्या वानाचा तसं पाहिजे तर. हा बरा गुतला आता गुतला का नाही? आणि बाय याच्या चुटचुटपणा करू नको. तुम्ही काय येडे का? नाही सांग ठेकेला सांग बघ केला कोणाला नाही सांगत मी. तुला माहितीच नाही. हो मला काहीच माहिती नाही. मी काय ऐकलंच नाही. चल हा ऐकलं हा हा चला देऊ ते कांदे भरू. हा घ्या बरं पटकन भरू. मध्ये बसेल काय माहिती. चल आला बाय. हो लय गाडी पळवीत आणली. काय रे बस अरे राजू खुर्ची राजू बसेल तिथे. कसं जरा प्रवास वगैरे मस्त गाडी थोडी जास्त पळवली हो मी. बोलवलं दादांनी.
मला पण जायचंय ना कामं तसं तातडीनं त्याला ड्युटीवर जायचं परत ड्युटीवर जायचं पण वापस बरं आहे बा सकाळी. तुला मी बोलावलंय तर आपल्या शेजारी ते गणपतीचा वावर नाही का तुला माहिती आहे ना हा 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 आपल्या बांधा शेजारीच आहे हा मग माहिती ना. 2 एकराचा गट आहे तो हा तर तो मला 2 वेळेस बोलला का मला म्हणे बाबराव तुम्ही घेऊन टाका तुमच्या जवळ आहे बा हा त्याला काय अडचण आली का? काय त्याला पुरीची लग्न करायची वाटतं पैशाची गरज आहे त्याला. अच्छा. पण मग किती म्हणतो तो काय तो म्हणतोय आता आपल्याला 40 लाख रुपये 4 का हो असं एवढे म्हणून राहिला का? 15 लाख रुपये एकर आहे ना मला माझ बोलणं जातं ना. बोलले होते ना 2 एकर आहे ते हा, मग 15 लाख रुपये एकर नाही 30 होत्या ना मग. बरोबर आहे. देत नाही ना तो 30 त्याच्यात पण आपण मध्ये कमी करू ना. बैठकीत आता बसू आपण काय करू 4-2 झाले कमी तर चांगलंच आहे विषय असा आहे ना बैठक जर बसली ना तर अर्ध पैसे देऊन मोकळा व्हावं लागेल. हा ते काय त्याला नाही तर काय ती बैठक जर मोडली ना दुसऱ्या येऊन लगेच काड्या घालतील. आणि त्याला पैशाची गरज आहे ना तर आपण त्याला जर कॅश दिली तर मग कमी करू ना अजून त्याला. त्याला आपण टेबल कॅशच देणार काय आहे असेल ते त्याला त्याला काय करायचं टोकन द्यायचं बोला आधी ना त्याला कमी कर म्हणून. त्याला टोकन देऊ 5-1 लाखाचं हा आणि सरपावती बनवून घेऊ हा बरोबर चालेल. आणि 4-8 दिवसाच्या वायद्यावर त्याला खरेदी मारून घेऊ पण मग आता पैसे आता कस काय जमा कस काय करायचे? मग मी तेच म्हणतो ना तो खात्यावर किती आहे माझ्याकडं हे बा 25 दोन पडेल आहे ना मग आता तुम्ही 40 म्हणताय हा मग तुम्ही 15 द्या आम्ही 15 देतो हो पण 40 हा चालते 30 वर 30 ला जर बोलले. झालं आणि अजून वाढलं तर मग तुम्ही निम्मे आम्ही निम्मे करू 2 एकर घेऊन टाकू ना अहो 30 आहे तेच कमी करा. मी काय म्हणतो ऐका ना तो किती पडेल मला सांग 25 पडेल माझ्याकडे. 25 आहे द्या का नाव किती आलं? मग काय नाही 16-17 आहे आहे मग काय टेन्शन 16-17 मा काय हा, मग आहे जा. असं काही नाही झाला 40च्या आत यावर आता मग आपल्याला कमी लागतील पैसे आत पण ते नाही म्हणते नाही पण बरं का दादा व्यवहार सोडायचा आणि एकदा 40 जरी मानला ना कुठली द्यायचं नाही त्याला. त्यानं नुसतं सांगितले आपण आपल्याला 40ची हा मग तो कमीत कमी 35-36ला तरी तो सोडेल असा अंदाज वाटतोय रेट नाही भाई एवढे 15 रेट चालू आहे. पण मी काय झालं शेजारी दुसरे आहे ना घेणारे हा. जर त्याला जर कळालं तर ते वार करतील आपल्या चढ हा, ते आहे. चढ माहीत जर झालं का बाबराव घेऊन राहिलाय हा. मग तिला लगेच दुसरं कोणतरी माशी टाकेलच ना हा ते आहेच ते बोट घालणार ते आहे. 1-2 लाख लगेच वाढून जात्या हा घेणं का नसं ना म्हणजे बरोबर असं आहे मग त्यापेक्षा काय करू भाऊ त्याचं तोंड दाबायचं म्हटलं ना तो शब्द म्हणतो ना तोंडातून 40 म्हणतो ना ए तुला 38 देईल आणि बाय करायचं असं खरेदी असंच उठून लगेच खरेदी चाल काय वाटतं तुला हो म्हणजे समोरचा काय वाढवणार आहे मग पण मी काय बोलते ताई सगळंच खाली करून आपण बसायचं आपल्या बँका बॅलन्स वगैरे सगळं उद्या आजार पण आहे काय आहे नको पैसे बॅलन्स खाली होणारच आहे. हा एवढं याचा म्हणलं पण विचार करा ना तुम्ही असं काय नाश्त्याचा करताय विचार करायला म्हटलं तर मग हे जाईल एक कोणतं तरी बॅलन्स तर खाली होईलच होईल आणि समजा जर तो वाढला तर आपल्याला 10-15 लोकडून घ्यावं लागणार आहे. आणि मग सांगा बरं. बघा बाबा मला तर असं वाटतं की थोडे साईडला पण राहू देत एकदम खाली नाही नका तशी आपल्याला जमिनीची गरज नाही आपल्या हाय भरपूर आहे. आहे पण आहे शेजारी निघलं जगाच्या रेशो काय राहते 4 लोक म्हणजे आयला बाबरावनं घ्यायला लागत होतो त्याचा भाऊ एवढा सर्व्हिसला आहे एवढा पैशाचं काय करणार आहे हा पण मागायला 2-5 जवळ लागतील ना अहो लागतील तर होतील ना शेतीचे उत्पन्न काढू तुम्हाला देऊन टाकतील मी उत्पन्न वाटलं सर काय एवढं गावारले तुम्ही पहा मग काय करता ते पैसा काय खात बसायचं जमिनीची काय वाढते हो पुढं. जमीन वाढती आपलं ठरलं होतं की याच्यावरती एक घर बांधायचं म्हणून अजून एक रूम टाकायचं स्लॅब तर ते राहिलं जातं मग पुन्हा आपलं पत्र काढून दिलं कोदडे ते ती 2 घेतले का मग हे सगळं करून आणि तिकडेच मोठे 2 घर का खायला नाही देत बाबा हो जमीन आहे नाही परत मिळत नाही बरोबर आहे. घर तुम्ही किती बांधशा म्हणून जमीन दाखवा बरं कोणाच्या वावरात जाऊन ए मना बरं ती मावाली जमीन आहे म्हणून बरं एक काम करा मी काय आणतो हा. तुम्ही बसा आम्ही लगेच जाऊन येतो टपक्यात हा त्याच्याकडून हो का हा जाऊन येतो काय नाही कानूस त्याचं काढतो काय म्हणतो काय नाही तुम्हीच करा हा, त्याच्या त्याला आईला पैशाची गरज तर आहे मी तर 10 लाखालाच मागेल 2 एकर देईल का तो आता समोरचं जसं म्हणाल तसं हा, करावंच लागेल आपल्याला. मग काय तुम्ही जमिनीचे यांना गरज नाही तर मी देतो मला तिकडे 2-5 जास्त मिळतील एक तर खडक भेटा ना बाबा खडक हो दोन धुवायला बायला तवा ही जमीन आहे जमिनीचे ना लय वांदे झाले माहितीये का जमीन विकते ना आजकाल लोक मग जमीन वाढ राहिली की माणसं वाढ राहिली. परजा वाढ राहिली म्हणून जमीन नाही वाढ राहिली जमीन जी तीच आहे चला आता चालेल इकडे घ्या बायाशी डोकं लावण्यात आहे ना माहिती तुम्हाला माहिती तुमचे व्यवहार हा. पाणी हो, तेच आणि तर. जेवण करतो. हा तो जेवण करतो वर ए तिला जेव बिव घाल आलो आम्ही आम्ही आलो लगेच अहो ताई पण मी काय बोलते आता सगळंच खाली करायचं मागं काय नको का आपल्याला आता सगळं खरं आहे पण आपल्याला त्यांच्या शब्द बाहेर नाही जाता येणार तोच तर प्रॉब्लेम आहे त्यांना जे करायचं ते करून आपल्याला जे पाहिजे आपण गप्प बसायचं मी आले तर आपल्याला 2 पुढं मागायचं आपल्यासाठी करता येते जाऊ दे आपण काय करू
ते काय म्हणतात त्यांचा सल्ला त्यांच्या सल्ल्याने त्यांचे भाऊ हाय ना करू राहिले ना आपल्याला काय आपण हा म्हणायचं आपल्याला कुठं काय करायचं पोरांची शिक्षण पाणी सगळ्याच गोष्टी नाहीत काय हा आता उद्या लगेच 8 दिवसांनी चांगला आणि वावर. बाईला जास्त विचार असतात पुरुषांचं काय. चल जेवूया. हा लोकांना काय रे काय नाही कुठं चालली कोण नाही चाललं म्हणलं मळायला गारका मारून येऊ. राहणार का देऊ तू कधी आला मी आता एवढं आलं असं असं हा बरं बरं चांगलं व्यवस्थित आहे ना मस्त आहे काय मस्त आहे. माल केले वावरामध्ये म्हणा हा. ते पाहून येऊ म्हणा दादा चाल मग ते बसले तुझी जावा जा कांदेले जोरात झाले म्हणे आहे पण ते काय कामाचं असं भाव कमी ना भाव कमी भाव कमी म्हणून का हा काय आता भावाचं काय आपल्या हातात राहते घरचे जाऊ दे लय कष्ट करतो बरं का कधी असं कमी भासू दिला नाही बा जमिनीच्या बाबतीत तू का फुकट करतो का तू भांडवल पुरतो हा भांडवल देतो ना मग शेती का बिगर भांडवलं बिगर भांडवल. सांग बरं मग मी तर उलट सांगतो भाऊ तुझ्या खात्यावरचे पैसे काढू नको लागलं तर निमाने भांडवल घे हा बरोबर आहे. हा आणि कमाईला स्वतःहून टाकून देतो हा हा आमचं तसं नाही भाऊ आमचं बाबा असं आहे ना इतकं मी कधी वही पाहिली नाही कधी हिशोब पाहिला नाही जेवढे दिले तेवढे बाबा कधी कधी लॉसही होतो हा बस शेती काय काय. चालत राहते हा मग काय बरं येऊ का थोडं आम्ही गाई हा गाई मध्ये थोडं काम त्याला ड्युटी जायचं परत वस्त का घेतात का नाही जमीन आता पोकच काय घेतात त्यांचे विचार तोच आहे चाले वावराकच बरं मला शिरपतराव मानते ध्यान ठेव बरं मी काय सांग गणप्याला आहे ना आपण फोन करून पाहू कुठे येतो हा का कर, कर तू कर फोन करून घेऊ कारण कसं आहे ते हे कसं काही भेटलं गाडी कधी भेटत नाही हिच्या आजी काळ्या तोंडाचं आहे ना जेव्हा भेटेल तेव्हा आहे ना माणसाला नेमकं अर्जंट काही कामा जायचं असलं का ते नेमकं भेटत राहतं हा का आणि भेटलं ना विचारपूस करील काही ना काही आणि त्याचं तोंड पाहिलं का कामच होत नाही इतकं ते काम आहे गाड्या लय खोडीचं आहे लय खोडीचं फोन लावून पण आता फोन लावू उचले ते आहे फोन तर उचलून नाही राहिला आता परत एकदा लावून पाहतो मग आता आज कसं काय जमायचं व्यवहार नाही फोनच नाही उचलायला आता काय गप्पा वावराशी मारायच्या नाही नाही काहीतरी गेम झाला बरं का हा का गेम त्याला कोणतरी उचललं हा कुठेतरी तो जाऊन तुमचं बोलणं झालं ना सकाळी बोलणं झालं तर म्हणा मग पाहा बरं का एवढं आता तुला येईपर्यंतच त्याला कोणतरी उचललं कोणच्या ऐकलं काय माहिती आता भो जमिनीच्या यावरच याला असे म्हणते आहे हा? हो एवढं सोपं नाही राहत नाही पण आपण तर मी कोणाला बोललो नाही नाही तू रे कोणाला आपण बोललो आपल्या घरातलं कसं काय बोलतील हं? पण आता त्याला कसं आहे तसं कसं माहिती का त्याला त्याची आई वापायची हा म्हणजे त्याला कसं आहे कोणालाही द्यायची हा तर त्याला वाटतं बा जो आपल्याला जास्त पैसे देईल त्याला देऊ हायला पण त्याला म्हणा तू शब्द तर टाकून पाहिजे हा मग पण बिना शब्दाचं जर असं झालं आता फोन तर उचला पाहिजे ना हा, मग आता म्हणणार होतो त्याला फोन जर उचलला असता ना भाऊ तू कुठे आहे आता मा भावाला मी बोलून घेतलं मुंबईवरून मग आपण बैठकीला बसू व्यवहारात बसू करू डायरेक्ट कॅशच घेऊन येलो, हा? माहिती का डायरेक्ट घेऊन येलो पण होतो आता कुठं शोधायचं पण फोनच उचलत नाही तेव्हा आता शोधायचं कुठं असं आहे ना हां काय करायचं चालेल घरी मग चाल करी मग आता काय आता पाऊस संध्याकाळी नाही जावं तर लागलं मग मला नाही थांबतं तू नाही तू जास्त. तू ड्युटीवर जाय चालेल मग. माय मी करून घेतो वाटलं हँडल हो, चालेल. जर झालं तर हां मग तुला काय आलं मग राव यायला पट चाल चल बाबा ए काजल काय लय टाइम लावला हाय, झालं टाइमच झाला होय ना कुठे काय आहे ना काय झालं नाही बाबा व्यवहार नाही त्याच्यात फोन लावले फोनच फोनच उचलायला तयार उचलले नाही. तो काय फोनच उचलले तो गणप्या काय तुम्ही फोन करून नाही गेले पहिला आता सकाळी फोन करेल त्यानं. गाडी करू का? माझा नंबर नाही तिच्याकडे मला पाय बरं. पाय बरं माझीच तू डायल कर धर डायल कर पाय बरं मी काय म्हणते मग ते फोन उचलत नाही मग दुसरा कोणाचं काही नाही ना केलं दुसरं काय आता आपल्याला काय फोन उचलायला पाहिजे मग ती त्याला. विकली विकली नाही ना आपली? नाही हा डबल लाव बरं डबल लाव नाही नाही उचल तो आहे नाही उचल यायला कोणी पिन मारली बरं का पेन नाही काय झालं हा? आता त्याला कळालं असेल बाबरावचा फोन आलाय हम्म. आणि परत म्हणशील त्याच्या भावाला बोलून मी म्हणलो होतो ना त्याला हं. का मी मा भावाला बोलून घेतो हं. मग त्याला कळालं असेल त्याच्या भावाचा नंबर आहे हा हम्म. आणि तो कुठेतरी बैठकीत बसेल असेल यावर चालू असेल त्याचा असं त्याच्यामुळे त्याला फोन उचलता काय येणार पण असू दे पण त्यांनी असं नाही फोन तर एवढे फोन केले एक फोन कस काय उचली तेच ना. तो जर बैठकीत बसेल असल्या यावरामध्ये आज कसं काय अहो, पण नाही चालू द्यायचं, समोरचे कसं काय उचलून देतील सांगून नाही करायचं उचलून नाही देणार हा? नाही. ते काय हे लय बेकार काम राहते जमिनी जेव्हा तुम्ही सोपे नका समजू बाय हो तुम्हाला काय माहिती आहे यातलं हो. करायचं काय मग
आता करायचं काय भाऊ, जे नाही होईल गेलं ते जाऊ दे कामावर एवढं आहे ना, तुम्ही जा ताकदीने बोलवलं आपण. अरे मग आता मला माहिती होतं कसं घडेल यायला जाऊ दे कामावर काही नाही जाऊ दे चला तू एक कर मा पद्धतीने मला जर आला तो त्याचा फोन तर मी करून घेईल यावर हा व्यवहार करून मी घे तुला मला फोन सांग. कळीत जा. हा चालेल चला चालेल मग. येतो हा? मग जा तुम्ही मग सांभाळून जा. आता गाडी सावकाश. नाही आता हळू जातो आता जा. काही टेन्शन नाही हो चालेल काय होईल झालं मध्ये. चाल काय चाललं काय चाललं आता काय काम झालं हां हां हा झालं का झालं म्हणजे थोडस भेटायचं होतं भेटलो आणि चाललं आता घरी ना थोडं लक्ष द्यायचं आज का बरं लक्ष म्हणजे आता ते कसं सांगायचं पागायचं काय विषय झाला आता ते कसं म्हणते ना डोळ्याना पावा कानानं ऐकून ग बसा आता तुम्ही पैसे वरून देतात मला माहिती हा देतो मला. अनुभव पण ही जर कंच्या पैशावर वापर करता त्याचा काय उपयोग वापर करते म्हणजे हं? म्हणजे काय बरं तुमच्या बाबूजीने ना हम्म. हां बस लग्न वरच्या वर केलं तिने स्वतः काय म्हणजे तिकडं पैसा राहिला हां आणि तुमचा भाऊ आहे ना हा तो तसं वारगुन्हे दिसतोय ना हां वारगुन्हे ठेक केलं त्यानं 2 बिघे वावर घेऊन दिले घेऊन बी दिलं घेऊन दिलं तुम्ही ना कोणावर विश्वास नका ठेवू लगेच असा हा नाही मला वाटत होतं बरं का कारण पैसे आहे ना पैसे 16-17 लाख रुपये बॅलन्स आहे म्हणे हां आणि मागच्या वेळेस आलो ना त्यावेळेस जवळजवळ 22-1 लाख रुपये होते त्यानं ठेकेला दिलं वावर घेऊन हो आता ते वावरात खत पाणी काय म्हणून लागत नाही हा, एवढं लागत का म्हणजे तुमचा विश्वास हा, आहे ते दिलेच आता आम्हाला काय नाही तुमचे पैसे तुम्हाला वापरते हाय विषय पण तुम्ही वाटलं काय नव्हतं बा असं तुम्ही काही. एवढं रतून जतून पैसे करायचे घरी पाठवायचे आणि येणे होत मात करायचे इकडे हे बरं झालं चायला जर नाही आता काय बोलत बसायचं नाही का. बरं झालं काय बरं झालं मग आता आता दिलेच असे अडकून गेले हा ना बरं झालं आता पैसे अडकले होते. सावधरा सावध नाही, सावधरा आता आमचं ना व्यवहार नव्हता माहिती का कांचा जमिनीचा आमचा आला कांचा बरं झालं सांगितलं ते अरे बरं झालं ती जमीन नाही घेतली का बरं तिचे लय लोची त्या जमिनीची शिवायला म्हणजे आपले पैसे गेले असतील वाया हा हा तुम्हाला कसं काय माहिती ते ना बुडी त्याचं तरी तरी याच नाही त्या जमिनीत हा तिला जो वापर होती हा का? मा घरी तर 17 बरे आलती मला म्हणे घ्यायची निम्या किमतीत घ्या मला नको नको वाचलो आपण वाचलो पैसे वाचले आपले नको म्हणलं नको दे हा. बुडीचं तर नको आपल्याला खायचं म्हणलं नाही ना हा त्या कष्ट करून खावा ते बुडीचं नाही यायला अहो, रिकामटं पण फसलो मग असतो त्याला आपण. गरज होती म्हणून त्यांनी इकायला काढली होती नाही नाही ते काय सांगू राहिले ना ते दादाला काय एवढं ते माहिती वावर कोणचं हा. बुडीचं वावर आहे हा गणप्याला भेटेल ना हा भेटेल वावर आहे त्याला काय करत ए, जाऊ दे मोरदे पैसे बरं मी वाचले काय आपले. म्हणतो हा, एक थोडे आपलं सहकार्य कर ना काय ते ना आपलं लग्नाचं काम आले पुढं हा का 2-4 लाख मदत कर ना बरं चल देतो ना हा? काय जोडीदार आहे आपला नाही एवढे दिवस नाही कांदे निघाले का कांदे मग आता 9-10 बे बरं खाते गेलो का टाकून देतो चल हा चल गेलो का टाकून देतो हा? तेवढं काम करा हा नक्की 100% होईल मग आले ये परत आपल्या मळ्यामध्ये पाहा मग येईल ना. चालेल बस आयला बरं झालं रे वाचलो रे आपण नाही तर आपले पैसे गेले असे आता मला हा बाबाला म्हणल्याचं वाटत काय माहिती खरं काय नाही खोटं काय चंपे ए चंपे काय करू राहिली काय विचार करायचं मग आता डोकंच आऊट झालं बा डोकं चाला ना अजिबात मग आता काय करायचं काय तुम्ही काय ठरवलंय मग आता? त्या गणपतीने मा लय डोकं खाल्लं आता मी काय बोलते एखादा फोन करून बघा त्याला. नाही आता तो संध्याकाळी फोन उचलला आता नाही उचलणार त्याच्याकडे संध्याकाळी मी घरी जातो आणि तो आता जर आला तो फोन जर त्याने उचलला ना त्याला चांगला जरा झापा समजलं नाही ना? जापायचं का जर गोड बोलून हा अरे जापायचं नाही राहत गोड बोलून घ्यायचं राहते मी घेईल तर ती जमीनच घेईल त्याच्याकडून हा हा सोडणार नाही मी त्याला. बोलल्याप्रमाणे ना ते घे आलेच ते काय रे नवरा बायको तर काय जोडीने आले आज काय वाढदिवस आहे काय हाताचं फुल घे ते आहे रे आता फुल ए, वाढदिवस तुमचा आहे? ते बॉक्स का ना पेड्याचं ते घरीच राहिले विसरून हा, त्याच्या आईचं स्वांग मी ते पेढे म्हणजे काय कार्यक्रम आहे काय नाही कार्यक्रम नाही का कुठे गेलता मुलगा झाला काय नाही यावर झालं ना कायच आहे कसला गणपती जमीन घेतली ना आपण काय गणपती जमीन घेतली कोणा मी तो घेतले हा असं कसं कसं म्हणे पण तुम्ही तर आम्हाला वायदा केला होता ना की तुम्हाला व्यवहार करून देणार म्हणून मग
नाही नाही त्याला त्याला का म्हणलं तुम्ही आपण त्याचा आपला काही संबंध नाही. जेव्हा सामान मी चाललो ना हा नाला का आम्हाला रस्त्यात भेटला होता. कुठं चालले काय चालले आणि म्हणजे तो एक गाडी केली काय निमेच पैसे भरले, निमे पैसे दिले, निमे पैसे नंतर वर्ष नाही पण तुला ही घाण सवय का बरं राहायची. ते काय करायचं. नाही नाही तुला अरे घाण तू आडीला होता बा उतारा बा. अरे तो यावर माशी करीत होता. हा हा उतारा बा नावर झाले आपलं. हा ना पैसे काही पडले थोडे, हा. मग तुझ्या भावाकडून घेतले सभाकडून. काय पैसे पण हे सगळ्याला त्यांना पैसे माहिती तुला? आहे काय? त्यांना माहिती थांब थांब मला त्याला फोन करतो. हा 5 लाख दिले त्यांना. थांब थांब हॅलो का बोल दादा. कुठं गेला रे पोचलो ना घरी. आणि येशील पहिले तुला पैसे दिले म्हणा. हा ते म्हणे बा पुरीचं लग्न करायचं ते म्हणे 4-5 लाख व ते पडेल आपल्याकडे. म्हणलं जाऊ दे जोडीदार आहे. अरे 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 तो काय चांगल्या कामाला पैसे दिले. ते त्याला काय ते कुठं वाईट काम आहे. लग्न आलं म्हणे. अरे पुरीच्या काच लग्न होतं त्याच्या. मग अरे त्याला तो वरचाकडे करून बसला तो आपल्यावर. काय झालं अहो त्याने आपल्या व्यवहारात काशी केली. म्हणजे त्या गणपतीचं वार त्याने घेतलंय काय नालायक माणूस आहे रे हा. आणि तो आपण त्याने पैसे घेतले म्हणजे किती आईला काय तुझा आयला मला काय माहिती. मला तर म्हणे पुरीचं लग्न आलं म्हणजे जवळ. हा हं? कर मग थोडीफार मदत. म्हणलं जाऊ द्या बा. म्हणजे त्याने काय केलं सगळं आपलं ऐकून घेताना आपल्याच घरात टोकले आपल्या हा ना वर पैसे आपलेच घेतले जमीन त्याने घेतली. चालेल जेवढं वरून काढा तेवढं हातून अरे काढा. अरे अरे तो आज ओळख केलं रे त्याला त्याचा म्हणा मा कधी बोलतो किंवा पैसे ना देता घेतात आता जसे 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 येतील ना हा तर ते फिरीन तुला. तुला जमिनीत नांगर घ्यायला नांगर. हा कस काय मानावर काय ते खरे पैसे मला ठेव पहिले यायला आमचेच पैसे घेऊन नाही देऊ देऊ. ऐ तुझ्या बापाला लाव दे वारू बापा एखादं. अहो पण तुमचा असं काही विचार होता का जमीन घ्यायचा? कोणता? तुम्ही अचानक कशी जमीन घ्यायला गेला तिथं? ती हा? तुम्ही घेतली काय जमीन आहे ना ती जमीन म्हणजे ना काळ तुकडा होता त्याला पाणी आहे. जमीन काय काळी बोर आहे म्हणून ही जमीन हातातून जाता कामा नाही. मी ना वाटलं तिच्या बापाच एखादं उपयोग समाज पैसे देऊन टाकीन तुझ्या बापाला मस्त मार्केट टाकू बापा एक सांग. हा चालतं चालतं. येऊ का बाबराव? हा ये भाऊ ये मग उद्या ट्रॅक्टर घालायचे मग नारळ फोड म्हणलो तुला गुलाल बिलाल तिकडेच लावायला. घाला तिकडे नागर. हा. नाही या जण नारळ फोडायला जा. तो नारळी तूच काय तिकडे फोडवय. हा. देख करतो आता जा तिकडे पहिली नाही मी देख पहिले देख. हा. सांगायला आला की वरून आला. याचं आहे ना मला काहीतरी ना काळ बरं वाटतं, चांगलं नाही. त्याला ना दुसऱ्याचं कधीच कोणाचं चांगलं व्हावं वाटत नाही. हा. घ्यावं तर आपणच घ्यावं असं आहे त्याचं. अरे पण त्यानं चाट मारून ना आपल्या साम्याकडून 5 लाख रुपये घेतले. बघा पोरीचं नाव केलं लग्नाचं. हा किती नाला घेतो पाहिला ना. आले गे मग त्यांनी सगळं विचार करून सगळा प्लॅन केलाय त्याने. हा त्याच्याशिवाय असं तो जमीन नाही घ्या. पण आता या बावळाटात तरी द्यावा का 5 लाख. आता त्यांना काय माहिती होतं की असं पुढे काय घडणार आहे ते. आता त्यांनी मुलींचं लग्न आहे म्हणून त्यांनी दिले त्यांना पैसे. हा हा. चल गोदा टाक माव 2-4 आता चल. मला थंडी तापच आला आता. तुम्ही नका टेन्शन घेऊ.